तिकडे करमाळा नगरपालिका निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। करमाळा विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडून निवडणूक लढवलेले दिग्विजय बागल यांनी त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि शाखा प्रमुख आणि शिवसैनिकांसह सामूहिक राजीनामे पाठवलेत। काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रमुख महेश चिवटे आणि दिग्विजय बागल यांच्यामध्ये सुरू असलेले वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले होते। यातूनच चिवटे यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांना शिवसेनेमध्ये आणून त्यांच्यावर नगरपालिका निवडणूक प्रभारी दिल्याने बागल समर्थक संतप्त झाले होते। यातूनच दिग्विजय बागल यांच्यासह 55 शाखा प्रमुख आणि त्यांनी नोंदवलेले जवळपास 20,000 शिवसैनिक यांनी सामूहिक राजीनामे पाठवलेत। दरम्यान आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिग्विजय बागल हे भाजपमध्ये येतील असेही संकेत दिलेत। त्यांचे 55 शाखा प्रमुख आणि जवळपास 20,000 नोंदणी केलेली त्यांची नाही, आपल्याला मी सांगतो की दिग्विजय बागल भारतीय जनता पक्षामध्ये येतील। त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होईल आणि ते भारतीय जनता सोबत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।